श्री स्वामी समर्थ। तर माझा आहे आता 11 गुरुवारमधला 6वा गुरुवार आणि खूप छान अशा पद्धतीने माझा हा 6वा गुरुवार पण मस्त झालेला आहे आणि पूर्ण लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर पण केलेला आहे। तर बघा, सकाळी मस्त अशी पूजा करून घेतलेली आहे स्वामींची आणि खूप सुंदर असा स्वामींसाठी आज हार सुद्धा भेटलेला मला आणि खूप छान असं स्वामींना असं बघतच राहावं असं इतकं छान दिसत होतं आणि पूजा सुद्धा इतकी मस्त झालेली ना, खूपच छान। तर पूजा वगैरे केली, बाहेर सुंदर अशी रांगोळी पण काढली। रांगोळी नाही काढले तर उंबरठा आपला अधुरा अधुरासा वाटतो नाही का। तर मस्त अशी रांगोळी काढली की बघा किती छान असं दिसतं, उंबरठ्यावर पण खूप तेजस्वी वाटतं नाही का आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी येत असते बघा घरात आपल्या। आणि चला तुम्हाला फायनली मी लुक दाखवत आहे पूर्ण असा आणि खूप सुंदर असं मला सारखं असं बघूशी वाटत होतं आज स्वामींपाशीच। इतकी छान अशी पूजा झालेली आज आणि मनाला सुद्धा इतकं प्रसन्न वाटत होतं ना, खरंच म्हणजे मी इतकी कशी चेंज झाली मला ते स्वतःलाही कळत नव्हतं। सर्व म्हणजे जे केलेलं आहे ते सर्व स्वामींनीच केलेलं आहे। तर आता मी मस्त आज शाबूचे वडे पण बनवलेले होते, तर मी ते खाल्लेले आणि त्यानंतर मस्त अशी आज शाही पनीर बनवलेली स्वामींच्या नैवेद्यासाठी आणि त्याचबरोबर मग मी नंतर आपलं जे स्वयंपाक वगैरे आहे नैवेद्य वगैरे दाखवला स्वामींना आणि त्यानंतर पोरांना स्कूलला सोडून मस्त माझी नित्यसेवा केलेली आहे आणि मी काय काय करते सर्व मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे लॉंग व्हिडिओमध्ये। तर एकदा तुम्ही नक्की चेकआउट करा। आणि मी लाडू बनवायला गेलती बेसनचे, पण लाडू तर झाले नाहीत माझ्याकडनं, फक्त पण मी स्वामींसाठी 4-5 लाडू बांधून घेतले आणि बाकीची मी बर्फी बनवलेली होती आणि पण मी खरं सांगते बर्फी सुद्धा एक नंबर झालेली आणि हे मी माझ्या मनानेच काहीतरी म्हणजे बनवायचं म्हणून बनवून दिलेलं आहे। लाडू बनवायचं होतं पण तूप कमी असल्यामुळे माझी ही गंमत झालेली आहे। तर असो, तर आम्ही आरती करून घेतलेली आहे पोरांनी आणि मी मिळून आणि मस्त अशी बर्फी झालेली आहे। कशी झाली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।